असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. तर आजच्या व्लॉगची सुरुवात केली कवी विंदा कारंदीकर यांच्या मोटिवेशनल कवितेपासून. दुपारची वेळ आहे. मी माझ्या दोन्ही चिमण्यांना झोपून थोडंसं ऑफिसचं काम करत बसले होते. कारण दुपारी काम केलं की कमी वेळेमध्ये जास्त काम होतं. थोडंसं बाहेर डोकावून बघितलं तर राजा गाढ झोपला होता आणि काळू माझ्याकडेच बघत बसली होती. थोड्याच वेळात माझ्या दोघी पण चिमण्या एकदमच उठल्या. मी चुकून काम करताना माझा लॅपटॉप खुर्चीमध्येच विसरले होते. गिरिजाची उठल्या उठल्या लॅपटॉपकडेच नजर गेली. तर आमच्या काळी कसं होतं की लॅपटॉप किंवा कम्प्युटर म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची. पण आजकालच्या मुलांना कम्प्युटर, लॅपटॉप हे सगळे गॅजेट्स म्हणजे त्यांचे खेळणे असतात. आणि त्याचप्रमाणे ही सुद्धा करते. तर त्यामुळे मी थोडंसं तिला लॅपटॉपपासून लांब ठेवते. आणि आता वेळ आहे थोडीशी फिजिकल ॲक्टिव्हिटी करण्याची. तर थोडं आम्ही खेळतो घरामध्ये. थोडंसं मावळतं ऊन आहे बाहेर, तर त्यामुळे बाहेरही जाता येत नाही. आणि या उन्हाची तीव्रतासुद्धा तशी जास्त असते. तर म्हटलं की थोडंसं घरामध्येच खेळ खेळावे. तर या निमित्तानं खेळणंसुद्धा होतं, तिची फिजिकल ॲक्टिव्हिटीसुद्धा होते. आणि थोड्या वेळानंतर मी तिला शांत वेळ झाली, संध्याकाळ झाली की बाहेर फिरवायला घेऊन जाईल. तर ऊन मावळतं ऊन होतं आणि उन्हाची किरणं घरामध्ये येत होते. आणि हिला खूप छान वाटतं उन्हाची किरणं आली की त्याच्याबरोबर खेळायला. इकडे राशी गुड ऑब्झर्वर आहे. गिरिजा काय करते कंटिन्युअसली तिच्याकडे बघत असते. आणि सेम तिच्यासारखं करायचं ती ट्रायसुद्धा करेल याची मला खात्री आहे. या दोघींचा खाऊ पिऊ झाला, नाश्ता झाला. आता वेळ आहे राजाला आणि काळूला खायला द्यायची. हे दा आमरे आम्ही देणार, मग तू घ्यायचं. एक द्यायचं त्याला, एक द्यायचं. तर हे दोघं फर बेबीज आहेत आमचे राजा आणि काळू. एक मेल आहे आणि एक फिमेल आहे. तर दोघं पण जवळपास 2.5 वर्षाचे आहेत आणि लहान असल्यापासून ते माझ्यासोबतच आहेत. तर ज्यावेळी आपला ॲनिमल शेल्टर चालू होता तर हे दोघं तिथं राहायचे. पण काही कारणास्तव आपला ॲनिमल शेल्टर बंद केला आणि त्यावेळी सगळे बाकीचे पिल्ले ॲडॉप्ट झाले होते, त्यांना दत्तक घेतलं होतं. पण राजा आणि काळूंना दत्तक कोणीच नव्हतं घेतलं. तर त्यावेळीपासून हे माझ्यासोबत माझ्या घरीच राहतात. तर ॲज अ पेट्स मी गिरिजाला ती खूप लहान असतानाच राजा आणि काळूला इंट्रोड्यूस केलं होतं. पण आता गिरिजा मोठी झाली आणि ती सारखी बाहेर खेळायला जाऊया म्हणते. आणि राजा आणि काळूसुद्धा गेटच्या आतच असतात. त्यांना गेटच्या बाहेर न सोडण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्या दोघांना लहान मुलं अजिबात नाही आवडत. कारण दारातून जाणारी लहान मुलं त्यांना चिडवून जातात आणि त्यामुळं ते लहान मुलांना भुंकतात आणि त्यांच्यावरती चिडतात. पण गिरिजा त्यांना माहिती आहे की गिरिजा आपली घरातली आहे आणि गिरिजावरती ते पण खूप जीव लावतात आणि खेळायचा प्रयत्न करतात. पण राजा आणि काळू दोघे पण गिरिजाच्या बाबांना घाबरतात आणि सोबत खेळायला ते जास्त येत नाहीत. पण गिरिजा प्रयत्न करत असते त्यांना हाक मारायचा, त्यांना ओरडायचा, त्यांच्यासोबत खेळायचा आणि ते सुद्धा तितकाच प्रयत्न करत असतात. पण मी त्यांना इंट्रोड्यूस करून ठेवलं आहे कारण शेवटी ते पण माझे पॅट्स आहेत आणि ते सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि दोघांना एकमेकांची सवय पाहिजे. म्हणजे आपल्या घरी जर बाळ असेल तर बाळाला पॅट्सची आणि पॅट्सला आपल्या बाळाची सवय पाहिजे. आणि त्यामुळं मी ही सवय त्यांना लावायचं आहे, रुटीन त्यांच्यामध्ये सेट करायचा प्रयत्न करत असते. कारण आपल्याला शेवटी सगळेच फॅमिलीचे पार्ट आहेत आणि त्यामुळे खूप लॉंग वे जायचं असतं.
टाटा कर त्यांना. गिरजी टाटा कर. हा आलो, थांबा बसा. बाळ कुठे, बाळ कुठे, बाळ कुठे, बाळ कुठे, बाळ कुठे, बाळ कुठे, बाळ. हे खुलखुला कोणी दिलाय? दीदीने दिलाय काय? कोणी दिलाय खुलखुला? चल हा चल. राशी आता पाळण्यामध्ये अजिबात सरळ झोपत नाही, तर तिला असे सगळे कारनामे करायचे असतात. तर त्यामुळे आम्हाला सुद्धा खूप अवघड जातं तिला हँडल करण्यासाठी. आता माझी चहाची वेळ झाली होती आणि मला चहासोबत ब्रेड बटर खायचे होते. तर गिरिजा मला ते करू देणार नाही, तर त्यामुळे गिरिजाला थोडंसं एंगेज केलं आणि त्यानंतर मी माझा नाश्ता केला. हे कशाला का मारती? काय झालं? काय झालंय? खाऊ करूया की आपल्याला? खाऊ करूया, खाऊ 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 करूया. तर इथे मी छान असा चहा करून घेतला आणि आता निवांत बसून चहा पित. काय खाणार आहेस? हे खाणार आहेस का हे खाणार आहेस? ते 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 नको, हे खा. आ नो 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 नो. तर आता आहे संध्याकाळची वेळ, तर संपूर्ण दिवसातली माझी सगळ्यात आवडती वेळ. तर सूर्य मावळलेला आहे, आकाशामध्ये छान असे सोनेरी रंग पसरलेले आहेत आणि हा संध्याकाळचा वेळ माझा स्वतःचा वेळ असतो, म्हणजे माझा मी टाईम असतो. पण आज माझ्या दोन्ही पण चिमण्या जाग्या आहेत, तर त्यामुळे हा माझा वी टाईम आहे. तर आम्ही तिघीसुद्धा बाहेर छान फिरत आहोत आणि थोडंसं क्लायमेट जे आहे तर ते एन्जॉय करत आहोत. तर आता गिरिजाच्या बाबांना टॉवेल हवा आहे आणि असं गिरिजाला टॉवेल गुंफून दिला की ती बरोबर जाते आणि बाबांना टॉवेल देऊन येते. संध्याकाळचा मसाज आणि छान अशी आंघोळ करून राशी निवांत झोपलेली आहे आणि आत्ता माझी वेळ आहे संध्याकाळचा जेवण करायची. तर गिरिजा आहे आणि गिरिजाला मी छान छान पदार्थ इंट्रोड्यूस करते. तर कारण ती आता तिला चव कळते, त्यामुळे ती थोडंसंच खाती, मोजकंच खाती, आवडीचंच खाती. तर त्यामुळे मी नवीन नवीन प्रकार तिच्यासाठी ट्राय करत असते. तर हे मी थालीपीठ बनवते, ज्याच्यामध्ये मी 4-5 प्रकारची पिठं मिक्स केलेत आणि जसं आपण रेग्युलर करतो, पण गिरिजासाठी स्पेशल असतं कारण त्याच्यामध्ये थोडंसं मी बीट घालते आणि त्यामुळं थोडंसं जो नाश्ता आपला जो असतो किंवा जे जेवण आपलं असतं तर ते जास्त पौष्टिक बनतं. हळदसुद्धा खूप जास्त पौष्टिक असते आणि तिच्यासाठी हा स्पेशल एक थालीपीठ मी करते, ज्याच्यामध्ये जास्त तेल पण नाही वापरत आणि छान पौष्टिक असे इन्ग्रेडियंट्स मी वापरून तिचा नाश्ता बनवते आणि खूप छान कुरकुरीत त्याला टेस्ट येते आणि खायलासुद्धा खूप जास्त पौष्टिक असतो. तर संध्याकाळची गिरिजाला भरवायची जबाबदारी असते तिच्या बाबांची, कारण ती त्यांच्या हातचं खाते संध्याकाळचं. म्हणजे पराठा वगैरे असेल तर तेच भरवतात, भात वगैरे असेल तर तो मी भरवते. तर गिरिजाचं जेवण झाल्यानंतर गिरिजाच्या बाबांना कोणती तरी डिश करायची होती आणि त्यामुळं त्यांनी किचनचा संपूर्ण ताबा घेतला आणि त्यांची ही छोटी मॉन्स्टरसुद्धा त्यांना मदत करत होती किचनमध्ये काहीतरी बनवण्यासाठी. आणि त्यानंतर मग आम्ही सगळे जेवायला बसलो. तर जेवून झाल्यानंतर मी गिरिजाला आता हळूहळू सवय लावते. तर तिला तिचं पाणी मी प्यायला दाखवते. हां, तिच्यासाठी मी सेपरेट बॉटल्स आणलेल्या आहेत, पण तरीही मी तिला ग्लासमधून पाणी कसं प्यायचं. आणि ती लहान मुलं जे असतात हे वयच असतं की आपलं बघून त्या सगळ्या गोष्टी करत असतात. तर आपण पाणी कसं पितो, आपण कसं जेवतो, आपण काय करतो, तर ते सगळं ॲज इट इज ते रेप्लिकेट करत असतात आणि ते मी तिला व्यवस्थित सगळं शिकवलेलं आहे, म्हणजे प्रोसेस चालू आहे. तर आता रात्रीची वेळ आहे आणि दोघींना पण मी
कार्टून लावून दिलं आहे मच्छरदाणीवरती. तर ॲक्च्युली ही खूप बाद सवय आहे, पण मला थोडंसं काम आवरायचं असतं आणि यामुळं थोडंसं सोपं होतं, तर म्हणून मी हे करून देते. तर आता हा जो क्लिप आहे तर हा आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा. तर सकाळी माझी ही ड्युटी असते की राजा आणि काळूला 2 फेऱ्या मारून आणायच्या, कारण त्यांचेसुद्धा पाय आकडलेले असतात केजमध्ये बसून, तर त्यामुळे त्यांना फिरवून आणावं लागतं. तर मी सकाळीच फिरवून आणलं होतं. ते ॲक्च्युली मी रेकॉर्ड नाही केलं, कारण खूप बिझी शेड्यूल असतं सकाळचं, कारण राजा काळूला फिरवायचं, ती पण 2 छोटी मुलंच आहेत, आणि त्यानंतर गिरिजा आणि राशीचं आवरावरी करायची, त्यामुळे खूप बिझी रुटीन असतं सकाळचं. तर त्या दोघांना मी फिरवून आणलं होतं. फक्त मी त्यांना गेटला बांधलं होतं, आत नव्हतं घेतलं गेटच्या. कारण होतं कसं, मी गेटच्या आत जर त्यांना घेतलं आणि खुलं सोडलं आणि चुकून कोणीतरी आलं आणि गेट उघडला की हे दोघं बाहेर पळतात. आणि राजाला घाणेरडी सवय म्हणजे लहान मुलांवरती भुंकायची. तर ते खूप प्रॉब्लेमॅटिक होतं, कारण लहान मुलांना तो भुंकणार, कोणीतरी पडलं किंवा चुकून कोणाला तरी चावलं तर ते नंतर खूप जास्त हॅक्टिक होऊन जातं. आणि काळूलासुद्धा सवय आहे की कोंबड्या पकडायची. तर इथे आमच्यासमोर खूप साऱ्या कोंबड्या येतात आणि काळूला सवय आहे की कोंबड्या पकडायची. म्हणजे सहसा ती एव्हरी टाईम पकडतेच असं नाही, पण पकडू शकते. तर त्यामुळं मी दोघांना पण आता ॲवॉइड करते बाहेर सोडायचं, कारण ते खूप हेक्टिक होऊन जातं आपल्यासाठी. आणि त्यामुळं मग मी त्यांना आत्ता आतमध्ये घेते, कारण गेटच्या इथं थोडंसं ऊन आलेलं आहे आणि उन्हामध्ये त्यांना मी नाही ठेवत. पहिला ते बाहेर असायचे, पण आता मी त्यांना उन्हामध्ये नाही ठेवत, कारण मुकं जनावर आहे, आपल्यालाच किती उन्हाचा त्रास होतो, आणि ते तर शेवटी मुकं जनावर आहे, त्यांना तर काही बोलता पण येत नाही. तर त्यामुळं मी त्यांना आता आत घेतलं आणि थोड्या वेळाने मी त्यांना आता फ्री करते, सो दॅट ते आतमध्ये व्यवस्थित खेळू शकतात. तर तितका स्पेस आहे आमच्या अंगणामध्ये की ते व्यवस्थित खेळू शकतात. आणि गिरिजाचं म्हणजे तिला सगळ्या गोष्टी करायच्या असतात, त्यांना पकडायचं असतं, त्यांची साखळी घ्यायची असते. पण अजून मी यांना खुलं नाही सोडलेलं, थोड्या वेळानं खुलं सोडणार, म्हणून अजून कोण ना कोणतरी येत असतं. सकाळचीच वेळ आहे तर कोणतरी येत असतं घरी आपल्या, आणि त्यावेळी चुकून जरी हे सुटले बाहेर तर मला खूप जास्त टेन्शन असतं. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आता उन्हाळा चालू तर नाही झालेला ॲक्च्युली, पण खूप उष्ण वातावरण आहे बाहेर, आणि त्यामुळे त्यांना पाणी द्यायला लागतं. आणि मग मी आता त्यांना पाणी दिलं आहे आणि छानमध्ये आता हा माझा दिवस मी पूर्ण माझं रुटीन जे आहे तर ते एन्जॉय करणार. तर हा व्लॉग मी इथेच बंद करते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.